Hello student, good morning. Me Nate madam. Student, today we have to see the two topics which are the opposite principle each other. आपण असे दोन टॉपिक्स बघणार आहोत की त्यांचे प्रिन्सिपलचे जे फंक्शनिंग आहे ते बरोबर विरोधी काम करतं. त्यातला एक टॉपिक आपण मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये बघितला आहे आणि दुसरा आपण आज बघणार आहोत. दोन्ही टॉपिक आपण कम्पॅरेटिव्हली पाहूया. आता बघा, हा टॉपिक आपण पाहिला होता मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये, फोर्स ॲक्टिंग ऑन करंट कॅरिंग कंडक्टर इन अ मॅग्नेटिक फील्ड. काय अर्थ होतो याचा? फोर्स ॲक्टिंग ऑन अ करंट कॅरिंग कंडक्टर. करंट कॅरिंग कंडक्टर जर मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवली, कॅरिंग कंडक्टर जर मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवली तर त्या कंडक्टरवरती काय होतो? फोर्स ॲक्ट होतो. हे आपण मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये बघितलं. आपण वाटल्यास परत त्याचं डायग्राम बघूया, जी तुम्हाला आठवेल. बघा, आपण मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये बघितलं की हा जो कंडक्टर आहे, हा कंडक्टर जर आपण ह्या मॅग्नेटमध्ये ठेवला, शू मॅग्नेट आहे बघा, ह्या मॅग्नेटमध्ये आपण हा ठेवला दोन्ही स्टँडला लावून, आणि ह्या कंडक्टरमधनं करंट पास केली, म्हणजे बॅटरी आपण चालू केली, स्विच आपण ऑन केला आणि यातनं करंट पास केला. करंट पास केल्यानंतर इथं करंट फ्लो व्हायला लागल्यानंतर हे मॅग्नेटिक फील्ड आहे, हा मॅग्नेट आहे, ह्या मॅग्नेटच्या भोवती मॅग्नेटिक फील्ड आहे, आणि ह्या मॅग्नेटिक फील्डमधून करंट कॅरिंग कंडक्टर गेल्यामुळे काय होतं की ह्या मॅग्नेटिक फील्डचं ह्या करंट कॅरिंग कंडक्टरवरती फोर्स ॲप्लाय होतो. ही जी वायर आहे, कंडक्टर आहे, ह्या कंडक्टरवरती फोर्स असा ॲप्लाय होतो आणि ही वायर काय होते? मूव्ह होते. ही वायर हालायला लागते. आणि इथं 3 डायरेक्शन आपण मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये पण पाहिलं की ह्या प्रोसेसमध्ये काय होतं, म्हणजे मॅग्नेटिक फील्डमध्ये जर समजा एखादी करंट कॅरिंग कंडक्टर वायर आणली तर तिच्यावरती फोर्स ॲप्लाय होतो. तर इथं 3 डायरेक्शन्स असतात. ते 3 डायरेक्शन कोणते असतात? तर ते 3 डायरेक्शन्स असतात. एक म्हणजे डायरेक्शन ऑफ द मॅग्नेटिक फील्ड. हा जो मॅग्नेट आहे, ह्या मॅग्नेटचं जे मॅग्नेटिक फील्ड आहे, त्या मॅग्नेटिक फील्डचं डायरेक्शन समजा हे आहे. हा इंडेक्स जो बोट, मॅग्नेटिक फील्ड जो आहे तो ह्या इंडेक्स बोटाने आपण समजा दाखवला, तर ते मॅग्नेटिक फील्डचं डायरेक्शन आहे. दुसरं डायरेक्शन आहे ते म्हणजे करंट ही मिडल फिंगर जी आहे, डायरेक्शन ऑफ करंट जो फ्लो होतो त्याचं समजा हे डायरेक्शन आहे. समजा हे करंट, समजा आपण असं धरलं, हा करंट असा जातोय, आणि मॅग्नेटिक फील्ड असा आहे. हा मॅग्नेटिक फील्ड असा आहे, या बाजूला मॅग्नेटिक फील्ड आहे आणि वरती करंट आहे. हे दोघं एकमेकांना कसे आहेत? परपेंडिक्युलर आहे. आता होतं काय की ह्या मॅग्नेटिक फील्डमध्ये करंट कॅरिंग कंडक्टर आणल्यामुळे ह्या करंट कॅरिंग कंडक्टरवरती फोर्स ॲप्लाय होतो. आता हा फोर्स कसा ॲप्लाय होतो? तर फोर्स ह्याला परपेंडिक्युलर असा फोर्स ॲप्लाय होतो. म्हणजे या करंट कॅरिंग कंडक्टरवरती असा परपेंडिक्युलर फोर्स ॲप्लाय होतो. म्हणजे जर आपण लेफ्ट हँड घेतला तर लेफ्ट हँडचा जो इंडेक्स फिंगर जर मॅग्नेटिक फील्डचं डायरेक्शन दाखवत असेल, इंडिकेट करत असेल, आणि मिडल फिंगर जर कंडक्टरमधून जाणाऱ्या करंटचं डायरेक्शन दाखवत असेल, तर हा थंब जो आहे, हा थंब काय दाखवतो? थंब हा या करंट कॅरिंग कंडक्टरवरती जो फोर्स ॲप्लाय होतो त्या फोर्सचं डायरेक्शन दाखवतो. अशा पद्धतीने हा जो कंडक्टर आहे, हा काय कंडक्टर होतो? असा इकडे मूव्ह होतो. हा कंडक्टर इकडे असा मूव्ह होतो, म्हणजे त्याच्यावरती असा फोर्स ॲप्लाय होतो. तर अशा 3 डायरेक्शन इथे असतात. परत एकदा सांगते, जर मॅग्नेटिक फील्डमध्ये जर एखादा कंडक्टर आणला आणि त्या कंडक्टरमधनं करंट पास केला तर तो कंडक्टर काय व्हायला लागतो? हालायला लागतो, मूव्ह व्हायला लागतो, फिरायला लागतो, आणि त्याला एक फोर्स येतं त्याच्यावर, म्हणून तो फिरतो. आणि या तिघांची जी डायरेक्शन आहे, ही डायरेक्शन अशी असते, जर आपण आपल्या डाव्या हाताचे 3 बोटं, एक थंब,
मिडल फिंगर आणि इंडेक्स फिंगर जर आपण असे ताठ केले, स्ट्रेच केले, ताठ केले आणि एकमेकांना जर परपेंडिक्युलर ठेवले तर आपल्याला काय दिसून येतं? आपल्याला असं दिसून येतं, इफ द इंडेक्स फिंगर डायरेक्टेड टुवर्ड्स द मॅग्नेटिक फील्ड अँड द मिडल फिंगर डायरेक्टेड टुवर्ड्स द करंट कॅरिंग इन अ कंडक्टर, then thumb show the direction of the force applying on conductor. तर थंब काय दाखवतं? थंब हा या करंट कंडक्टरवरती, करंट कॅरिंग कंडक्टरवरती जो फोर्स अप्लाय होतो त्या फोर्सची डायरेक्शन हा थंब दाखवतो. म्हणजे असं जेव्हा असेल आणि हे तिघं एकमेकांना परपेंडिक्युलर, तर हा करंट होतो काय होतो? इकडे जातो असा. आणि हे जे प्रिन्सिपल आहे, हे प्रिन्सिपल म्हणजे काय? तर फोर्स ॲक्टिंग ऑन करंट कॅरिंग कंडक्टर इन अ मॅग्नेटिक फील्ड, हे ते प्रिन्सिपल आहे. आणि इथे आपण जर समजा डायग्रॅम काढायची ठरवली तर ती डायग्रॅम कशी असणार आहे? तर 3 डायरेक्शन्स असतील. लेफ्ट हँडचे 3 डायरेक्शन जर आपण घेतले, समजा हे परपेंडिक्युलर, हा याला परपेंडिक्युलर, तर हे परपेंडिक्युलर आहे, हे पण परपेंडिक्युलर आहे आणि हे सुद्धा तिघं लाईन एकमेकांना परपेंडिक्युलर आहे. तर ही डायरेक्शन कोणती आहे? डायरेक्शन ऑफ करंट. आणि कोणता फिंगर आपण घ्यायचा? लेफ्ट हँडचा मिडल फिंगर. हा मिडल फिंगर आहे, इमॅजिन करायचा मिडल फिंगर. ओके. आता जर मिडल फिंगर करंटची डायरेक्शन दाखवत असेल आणि हा कोणता फिंगर आहे? इंडेक्स फिंगर. इंडेक्स फिंगर म्हणजे आपण असं बोट दाखवतो ना, त्याला इंडेक्स फिंगर म्हणतात. आपण दुसऱ्याकडे असं बोट दाखवून होतं बघा तो, तर ते त्याला इंडेक्स फिंगर म्हणतात. तर ही इंडेक्स फिंगर कुणाची डायरेक्शन दाखवते? डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. मॅग्नेटिक फील्ड म्हणजे मॅग्नेट जो असतो ना आपण तिथे ठेवलेला प्रॅक्टिकलमध्ये, तर त्या मॅग्नेटमुळे इकडे मॅग्नेटिक फील्ड निर्माण झालेलं असतं. तर ही ती डायरेक्शन आहे. आणि करंट जो कंडक्टर जो आहे तो त्याची ही डायरेक्शन आहे, ही डायरेक्शन. तर ज्या वेळेस ही एक डायरेक्शन आणि ही डायरेक्शन, करंटची डायरेक्शन आणि मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन एकमेकांना परपेंडिक्युलर आहे समजा, म्हणजे बघा ते असं असं असतं. ते दिसले का? हे 3 कसे परपेंडिक्युलर आहे तिघही एकमेकांना? हा याला परपेंडिक्युलर आहे, हा याला परपेंडिक्युलर आहे, हा याला परपेंडिक्युलर. ही डायरेक्शन कोणती आहे? तर ही डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड, ही डायरेक्शन ऑफ करंट आणि ही डायरेक्शन ऑफ फोर्स. डायरेक्शन ऑफ म्हणजे फोर्सचं डायरेक्शन, हा असा इथून फोर्स येणार ह्या कंडक्टरवरती. तर ही तिसरं जे डायरेक्शन आहे ती कुठली डायरेक्शन आहे? डायरेक्शन ऑफ फोर्स ऑन द कंडक्टर. डायरेक्शन ऑफ फोर्स ऑन द कंडक्टर. आणि हे कोणतं बोट असतं? थंब असतं हे. तर अशा 3 डायरेक्शन असतात. ह्या 2 डायरेक्शनमुळे हा परिणाम आपल्याला दिसून येतो. म्हणजे जर मॅग्नेटिक फील्डमध्ये जर तुम्ही करंट कॅरिंग वायर आणली, कंडक्टर आणला, तर तो कंडक्टर काय होतो? मूव्ह होतो. तो काय होतो? हलायला लागतो, कारण की त्याच्यावरती फोर्स अप्लाय होतो. मग ही फोर्स ऑफ डायरेक्शन ऑफ फोर्स ऑफ द कंडक्टर पण म्हणू शकतो आपण याला, किंवा मोशन ऑफ द कंडक्टर म्हणजे कंडक्टरची हालचाल, मोशन, ते पण म्हणू शकतो. म्हणजे फोर्स ऑफ द फोर्स ऑन द कंडक्टर म्हणू शकता तुम्ही, किंवा मोशन ऑफ द कंडक्टर पण म्हणू शकता ह्या डायरेक्शनला. तर अशा पद्धतीने लक्षात घ्या की जर समजा एखाद्या
करंट कॅरिंग एखाद्या मॅग्नेटिक फील्डमधनं करंट कॅरिंग कंडक्टर जर नेला तर तो कंडक्टर काय होतो, मूव्ह व्हायला लागतो. तो काय होतो, मूव्ह व्हायला लागतो. आणि ह्या प्रिन्सिपलवर आधारित मोटर तयार केलेली आहे. आपण वेगवेगळ्या याच्यामध्ये जी मोटर वापरतो, इलेक्ट्रिक मोटर, मोटर म्हणजे कोणती, इलेक्ट्रिक मोटर, म्हणजे मिक्सरमध्ये जी असते मोटर, तुम्ही बघितली असेल मोटर. हे बघा, ही जी मोटर आहे, ही मोटर कोणत्या प्रिन्सिपलवर आधारित आहे, तर ह्या प्रिन्सिपलवर आधारित आहे. ह्या मोटरमध्ये मॅग्नेट असतं, त्याच्यानंतर करंट कॅरिंग कंडक्टर असतो. मग त्या कंडक्टर, आता हा कंडक्टर जो आहे, याच्यामध्ये जो कंडक्टर आहे त्या कंडक्टरमधनं करंट गेला की त्यामध्ये आतमध्ये मॅग्नेट असतं आणि त्या मॅग्नेटिक फील्डमधून करंट गेल्यामुळे हा जो त्याचा कंडक्टरचा जो हा भाग आहे हा फिरायला लागतो, त्याच्यावर फोर्स अप्लाय होतो आणि तो फिरायला लागतो आणि त्यामुळे हा पार्ट आपण ज्याला जोडलेला असतो, अरे तुम्हाला दिसत नाही, एक मिनिट. ही जी मोटर आहे, ह्या मोटरमध्ये आतमध्ये काय असतं, तर मॅग्नेट बसवलेला असतो आणि त्याच्यामध्ये एक करंट कॅरिंग कंडक्टर बसवलेला असतो. जर आपण त्या कंडक्टरमधनं करंट पास केला, म्हणजे मोटर ऑन करतो आपण, करंट पास करतो, त्यावेळेस मॅग्नेटिक फील्ड मुळे त्या करंट कॅरिंग कंडक्टरवरती फोर्स अप्लाय होतो आणि तो कंडक्टर मूव्ह व्हायला लागतो, त्याच्या फोर्स हलायला लागतो तो, आणि त्याला हे जोडलेलं असतं ते पण काय होतं, फिरायला लागतं. हे फिरायला लागतं. मग हे ज्याला आपण जोडतो, मिक्सर असेल किंवा वॉशिंग मशीन असेल किंवा आपला फॅन असेल, तर त्याला जे इन्स्ट्रुमेंट जोडलेलं असतं ते इन्स्ट्रुमेंट काय व्हायला लागतं, मग गोल फिरायला लागतं. तर अशा पद्धतीने मोटरचं प्रिन्सिपल कोणतं आहे, तर मोटरचं प्रिन्सिपल आहे फोर्स ॲक्टिंग ऑन करंट कॅरिंग कंडक्टर इन अ मॅग्नेटिक फील्ड. हे त्याचं कशाचं प्रिन्सिपल आहे, मोटरचं प्रिन्सिपल आहे. आता याच्यामध्ये आपण लेफ्ट हँड रूल पण बघून घेऊया आणि मग नंतर आपण हा टॉपिक शिकूया. तर लेफ्ट हँड रूल काय आहे, फ्लेमिंगचा लेफ्ट हँड रूल याच्यावरती आधारित आहे. फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल. दोन्ही टॉपिक एकाच वेळेस अभ्यास केला की छान समजतात. फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल. तर इथं लेफ्ट हँड घ्यायचा. रूल काय आहे बघा, इफ इमॅजिन दॅट इफ अवर लेफ्ट हँड, द लेफ्ट हँड थंब, इंडेक्स फिंगर अँड द मिडल फिंगर आर स्ट्रेच सो ॲज, म्हणजेच आपला अंगठा, लेफ्ट हँडचा अंगठा, मिडल फिंगर आणि इंडेक्स फिंगर ताठ करा अशा पद्धतीने की सो ॲज टू बी परपेंडिक्युलर टू इच अदर, एकमेकांना ते लंब असतील अशा पद्धतीने ते काय करा, ताठ करा. म्हणजे असे नाही करायचे, तर हे तिन्ही बोटं एकमेकांना परपेंडिक्युलर दिसतील असे ते ताठ करा. आता असं केल्यानंतर हे तिघजण काय डायरेक्शन दाखवतात, तर बघा इथे डायरेक्शन लिहिलेली आहे. एम म्हणजे मॅग्नेटिक फील्ड, सी म्हणजे करंटची डायरेक्शन आणि एफ म्हणजे फोर्स अप्लाइंग ऑन कंडक्टर. तर परत एकदा आपण म्हणूया, द लेफ्ट हँड थंब, index finger and the middle finger are stretched so as to be perpendicular to each other. If index finger indicate the direction of magnetic field, ही मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन दाखवत असेल, and middle finger directed towards the current, जर हा मिडल फिंगर करंटची डायरेक्शन दाखवत असेल, then thumb is directed toward the force on conductor. तेव्हा थंब काय दाखवतो, कंडक्टरवरचा फोर्स दाखवतो. अशा पद्धतीने हा लेफ्ट हँड रूल आहे. तर लेफ्ट हँड रूल, इलेक्ट्रिक मोटर, हे कशाचं प्रिन्सिपल आहे, फोर्स ॲक्टिंग ऑन करंट कॅरिंग कंडक्टर इन अ मॅग्नेटिक फील्ड. मॅग्नेटिक फील्डमध्ये एखादा कंडक्टर आणला आणि त्याच्यामधून जर इलेक्ट्रिक करंट सोडला तर तो कंडक्टर फिरायला लागतो. ठीक आहे. आता आपण अगदी त्याच्या विरुद्ध प्रिन्सिपल इथे बघूया, एकदम याच्या विरुद्ध प्रिन्सिपल. इफ अ कंडक्टिंग वायर इज केप्ट मुव्हिंग इन अ मॅग्नेटिक फील्ड. आता इथे कंडक्टिंग वायर घ्यायची, म्हणजे तुम्ही इथे काय म्हणतात त्याला, तांब्याची तार घ्या आणि ही तांब्याची तार एक मॅग्नेट घ्या आणि त्या मॅग्नेटमध्ये ती काय करा, फिरवा. आपण आकृती काढूया. समजा आपण हा मॅग्नेट घेतला, आणि ह्या मॅग्नेटमध्ये आपण ही जी वायर आहे तांब्याची,
मेटल वायर, ही वायर आपण ह्या मॅग्नेटमध्ये अशी मूव्ह केली, अशी जोरजोरात मूव्ह केली, किंवा मॅग्नेट फिरवला, काही करू शकता तुम्ही, मॅग्नेट फिरवू शकता किंवा वायर फिरवू शकता. हा मॅग्नेट जर समजा आपण असा गोल 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 फिरवला, म्हणजे एकूण काय की ह्या मॅग्नेटचं जे मॅग्नेटिक फील्ड आहे ते सतत बदललं पाहिजे. मग तुम्ही मॅग्नेट फिरवा किंवा ही वायर फिरवा, तर काय गंमत होते माहिती आहे का, या वायरमधनं आपोआप इलेक्ट्रिसिटी निर्माण होते. आपोआप याच्यामध्ये काय तयार प्रोड्यूस होतं, करंट प्रोड्यूस होतो. जर समजा आपण या वायरला एखादा बल्ब जोडला तर हा बल्ब काय होतो, ग्लो होतो. जर तुम्ही ही वायर ही तांब्याची तार ह्या मॅग्नेटिक फील्डमध्ये जोरजोरात हलवली किंवा मॅग्नेटच तुम्ही जोरजोरात हलवला, तर तिथं कुठेही बॅटरी जोडली का बघा आपण याला, कुठेही याला बॅटरी जोडलेली नाही, बॅटरी जोडली नाही, स्विच जोडला नाही, पण हा बल्ब काय झालाय, ग्लो झालाय. का ग्लो होतो तो, कारण मॅग्नेटिक फील्डमध्ये जर समजा एखादं कंडक्टर आपण जोरात मूव्ह केला तर त्या कंडक्टरमधनं इलेक्ट्रिसिटी फ्लो व्हायला लागते. तर याला काय म्हणतात माहिती आहे का, याला इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन म्हणतात. इफ अ कंडक्टिंग वायर इज केप्ट मुव्हिंग इन अ मॅग्नेटिक फील्ड, अ करंट प्रोड्यूस इन इट. जर आपण कंडक्टिंग वायर मॅग्नेटिक फील्डमध्ये केप्ट मुव्हिंग म्हणजे सतत फिरत ठेवली, हलत ठेवली, तर मॅग्नेटिक फील्डमध्ये जर हलत ठेवली तर त्याच्यामध्ये काय प्रोड्यूस होतो, त्याच्यामध्ये करंट प्रोड्यूस होतो आणि ह्या करंटमुळे हा बल्ब लागलेला दिसतो. तर याचं उदाहरण एकदम तुम्हाला माहिती असलेलं जर उदाहरण घ्यायचं बघितलं तर आपला जो तुमची जी सायकल असते तर त्या सायकलला जो डायनामो बसवलेला असतो, तुम्ही सायकलचं चाक म्हणजे सायकल चालू केली की सायकल चाक फिरायला लागतं आणि सायकलचं चाक फिरायला लागलं की तिथे जो मॅग्नेट असतो त्या मॅग्नेटमध्ये मॅग्नेटिक फील्ड फिरायला लागतं आणि त्याच्यामध्ये जी वायर असते, आपल्या बल्ब असतो तुमच्या सायकलला, तो बल्ब आपोआप पेटतो. तिथं कुठं तुमच्याकडे बॅटरी असते का, सेल असते का, तरी पण सायकलचा दिवा का पेटतो, कारण की तिथं काय होतं, सायकलच्या चाकाच्या मुवमेंट्समुळे, हालचालीमुळे मॅग्नेटिक फील्ड, जो मॅग्नेटिक बसवलेला असतो तो मॅग्नेटिक फील्ड चेंज होतं आणि त्या कंडक्टिंग वायरमधनं आपोआप इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस होते. म्हणजे ही आश्चर्याची गोष्ट आहे, लक्षात ठेवा. कुठेही सेल किंवा बॅटरी किंवा कुठला स्विच करंट दिलेला नसताना तिथं करंट निर्माण होतो आणि त्याचं कारण आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, हे लक्षात ठेवा. तर याचं सायकलचं उदाहरण आहे डायनोमोचं, किंवा आपल्या जनरेटरचं उदाहरण घ्या ना. जेव्हा लाईट जाते, लाईट गेली की आपण सगळे म्हणतो जनरेटर लावा, जनसेट लावा. मग जनसेट लावा म्हणजे काय, तर त्या जनसेटमधून जनरेटरमध्ये कुठून करंट येतो, तर जनरेटरमध्ये हेच प्रिन्सिपल वापरलेलं असतं. तिथं कुठेही बॅटरी नसते, तिथं कुठेही सेल नसतो, कुठेही त्याला इलेक्ट्रिसिटी सप्लाय केलेली नसते जनरेटरला. तर जनरेटर चालू केला की मग आपले सगळे दिवे लागतात, फॅन लागतात, किंवा आपण इकडे मॉलमध्ये असतो तर मॉलमधले सगळ्या लाईट वगैरे सगळे इन्स्ट्रुमेंट्स, अप्लायन्सेस, इलेक्ट्रिक अप्लायन्सेस चालू होतात. त्याचं कारणच हे आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनसाठी तुम्हाला बॅटरीची, सेलची आवश्यकता नसते, तर फक्त तुम्हाला काय लागतं, तर तुम्हाला एक मॅग्नेट लागतो आणि कंडक्टिंग वायर लागते. आणि ह्या मॅग्नेटमध्ये ती कंडक्टिंग वायर फिरवायची किंवा अशी फिरवायची ती, किंवा हा मॅग्नेटच फिरवायचा. ओके. आता इथे पण 3 डायरेक्शन असतात बघा, इथे सुद्धा 3 डायरेक्शन असतात. तर ह्याच 3 डायरेक्शन असतात. कुठल्या, तर हा जो फिंगर आहे करंटची डायरेक्ट असते. इथे करंट प्रोड्यूस होते, इथे काय प्रोड्यूस होते, करंट प्रोड्यूस होते बघा. करंट प्रोड्यूस होते, मॅग्नेटिक फील्डमध्ये फोर्स दिला जातो, म्हणजे कंडक्टर मूव्ह होत असतो. तर इथे पण 3 डायरेक्शन आहे. आता ह्या 3 डायरेक्शन कसल्या आहेत, तर राईट हँड रूलमध्ये बसतात. तर राईट हँड रूलमध्ये दिशा कोणती असणार आहे, ही इकडची बघा, हा लेफ्ट आणि हा राईट. तर लेफ्टची दिशा कुठली आहे, ही इकडे, आणि राईटची दिशा कुठली आहे, तर इकडे. तर राईट हँड रूलमध्ये काय होणार आहे की 3 बोटं, ते 3 बोटं कोणती, तर हीच 3 बोटं. एक आहे मिडल फिंगर. आता हे मिडल फिंगर काय दाखवतं, डायरेक्शन ऑफ करंट, डायरेक्शन ऑफ, आणि हे एक मिनिट, डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक
फील्ड. मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन, पण इथे काय होतं, इथे काय प्रोड्यूस होतो तर करंट प्रोड्यूस होतो, म्हणून करंट शेवटी घ्यायचा. समजा ह्या मॅग्नेटिक फील्डमध्ये आपण काय आणला, समजा हा कंडक्टर आहे आणि हा कंडक्टर जो आहे, कंडक्टरची जी डायरेक्शन आहे, कंडक्टरच्या ही मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन आहे. मॅग्नेटिक फील्ड ही मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन आहे आणि ही जी डायरेक्शन आहे ही डायरेक्शन कुणाची आहे तर फोर्स, डायरेक्शन ऑफ फोर्स ऑन कंडक्टर. फोर्स ऑन कंडक्टर किंवा मोशन ऑफ कंडक्टर म्हटलं तरी चालेल. मोशन ऑफ कंडक्टर म्हणजे मॅग्नेटिक फील्डची जर ही डायरेक्शन असेल आणि कंडक्टरच्या मोशनची जर ही डायरेक्शन असेल तर इथं करंट प्रोड्यूस होतो. तर करंट कोणत्या दिशेने प्रोड्यूस होतो, ह्या दिशेने, डायरेक्शन ऑफ करंट. म्हणजे इथे काय माहितीये का, इथे ह्या दोन डायरेक्शनमुळे ही करंट प्रोड्यूस होतो आणि यालाच काय म्हणतात तर याला म्हणतात इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. ओके, समजतंय. तर ह्या दोघांमध्ये जर आपण फरक बघितला तर इथे काय आहे माहितीये का, तर इथे मॅग्नेटिक फील्डमध्ये करंट पास केलेला आहे कंडक्टरमधनं आणि त्याच्यामुळे कंडक्टर मूव्ह झालेला आहे. आणि इथे काय माहितीये का, इथं मॅग्नेटिक फील्ड आहे पण मॅग्नेटिक फील्डमध्ये करंट पास केलेला नाही, तर कंडक्टर जो आहे तो कंडक्टर मूव्ह केलेला आहे. इथे मॅग्नेटिक फील्डमधून मॅग्नेटिक फील्ड मध्ये कंडक्टर मूव्ह केलाय. मॅग्नेटिक फील्डमध्ये इथे कंडक्टर मूव्ह केलेला आहे आणि इथे काय केलेलं आहे, मॅग्नेटिक फील्डमध्ये कंडक्टर मधून करंट पास केला आहे. हे फक्त तुम्हाला मी समजवण्यासाठी सांगते म्हणून मराठीतून लिहिलंय. तुम्हाला नीट दोन्ही गोष्टीतला फरक समजावा. दोन्ही ठिकाणी मॅग्नेटिक फील्ड आहे, दोन्ही ठिकाणी कंडक्टर आहे, पण इथे जो कंडक्टर आहे ह्या कंडक्टरमध्ये करंट पास होतोय आणि करंट पास झाल्यामुळे काय होतं, करंट पास केल्यामुळे कंडक्टर मूव्ह होतोय. करंट पास फॉर कंडक्टर हीच मूव्ह. कंडक्टर काय होतो, मूव्ह व्हायला लागतो, हलायला लागतो. आणि इथं मॅग्नेटिक फील्डमध्ये कंडक्टर मूव्ह केलेला आहे, त्याच्यामुळे काय होतं, करंट प्रोड्यूस इन कंडक्टर. हा दोघांमध्ये असा फरक आहे. तर फरक मला वाटतं तुम्हाला समजला असेल की दोघांमध्ये काय फरक आहे. आणि हा आहे लेफ्ट हँड रूल आणि हा आहे राईट हँड रूल. तर ती दोन्ही ठिकाणी सेम काय आहेत, सेम डायरेक्शन्स आहेत, सेम जागेवरती डायरेक्शन आहे. इथे पण त्याच डायरेक्शन आहे, सेम जागेवर डायरेक्शन आहे. पण इथे आणि इथे जो फरक आहे तो फरक म्हणजे इथे कंडक्टर मूव्ह होतो आणि इथे करंट प्रोड्यूस होतो. कारण जनरेटरमध्ये बघा तुम्ही जरी दोघांच्या डायग्राम जरी बघितल्या आणि हे इलेक्ट्रिक मोटरचं उदाहरण आहे आणि हे जे उदाहरण आहे हे जनरेटरचं उदाहरण आहे. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन हे जनरेटरचं उदाहरण आहे. मग इथे इलेक्ट्रिक मोटर चं फंक्शन होतं आणि इथे जनरेटरचं फंक्शन होतं. इथे जनरेटरमध्ये करंट प्रोड्यूस होतो, इथे मोटरमध्ये कंडक्टर काय व्हायला लागते, मूव्ह व्हायला लागते. तर असं दोघांचं काय आहे, दोघांमध्ये फरक आहे. आणि दोघांचे जे रूल्स आहेत एकदा आपण लेफ्ट हँड रूल आणि राईट हँड रूल दोन्ही रूल बघूया. दोन्ही रूल एकसाथ अभ्यास करायचा आणि आकृती लक्षात ठेवा की लेफ्ट हँड असेल तर तुम्हाला हा असा हँड असेल तर हा लेफ्ट हँड आणि ह्या दिशेने असेल तर तो राईट हँड, हे तुम्ही लक्षात ठेवा. आता दोन्ही रूल बघा.
लेफ्ट हँड रूल काय आहे, स्टेट द फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल, आणि हा रूल आहे स्टेट द फ्लेमिंग राईट हँड रूल. तर दोन्ही रूल बघा. एकच मिनिट. बघा, द लेफ्ट हँड थंब, इंडेक्स फिंगर अँड द मिडल फिंगर आर स्ट्रेच सो ॲज टू बी परपेंडिक्युलर टू इच अदर. इथं डाव्या हाताचे हे 3 बोटं ताठ करा की ते असे ताठ करा की ते एकमेकांना परपेंडिक्युलर राहतील. आता इथे पण बघा, इन द राईट हँड द राईट हँड थंब, इंडेक्स फिंगर अँड द मिडल फिंगर आर स्ट्रेच्ड सो ॲज टू बी परपेंडिक्युलर टू इच अदर. इथे सुद्धा सेम आहे, फक्त इथे उजवा हात घ्यायचा आणि उजव्या हाताचे 3ही बोटं असे ठेवा की असे ताठ ठेवा की ते एकमेकांना परपेंडिक्युलर येतील. इथपर्यंत तर दोघांचं सेम आहे. आता इथे काय होतं, तर इथे करंट पास होत असतो, मॅग्नेटिक फील्डमधून करंट पास होत असतो आणि त्याच्यामुळे काय निर्माण होतं, तर त्याच्यामुळे मोशन म्हणजे फोर्स निर्माण होतो आणि म्हणून इथं कोणते बोटं आधी येतील, ही 2 बोटं आधी येतील. मॅग्नेटिक फील्डमधून कंडक्टर पास होतोय. मग इथे काय असणार आहे बघा, इफ द इंडेक्स फिंगर is in the direction of the magnetic field and the middle finger points in the direction of the current. जर मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन इंडेक्स फिंगर दाखवत असेल आणि मिडल फिंगरची डायरेक्शन जर करंटची डायरेक्शन मिडल फिंगर दाखवत असेल, तर देन द थंब शो द डायरेक्शन ऑफ द फोर्स अप्लाइंग ऑन कंडक्टर. तर हा थंब काय दाखवतो, देन द डायरेक्शन ऑफ द थंब इज द डायरेक्शन ऑफ द फोर्स ऑन द कंडक्टर. हा याची कोणाची डायरेक्शन दाखवतो, फोर्स ऑन द कंडक्टर किंवा मोशन ऑफ द कंडक्टर म्हटलं तरी चालेल, कंडक्टरची मोशन, हालचाल. आता इथे ह्या वाक्यात आणि ह्या वाक्यात काय फरक येणार आहे, तर इथं काय निर्माण होतोय, तर इथं कंडक्टर मूव्ह व्हायला लागतोय आणि म्हणून आपण आधी मॅग्नेटिक फील्डमधून करंट पास होतो दाखवायचं अँड देअरफॉर फोर्सची डायरेक्शन दाखवायची. इथं काय होतंय, तर इथे मॅग्नेटिक फील्डमध्ये कंडक्टर काय होतोय, मूव्ह होतोय. म्हणजे मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन इथे बघा, मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन आणि कोणाची डायरेक्शन, फोर्सची म्हणजे मोशनची डायरेक्शन, आणि ह्या दोघांमुळे काय प्रोड्यूस होतो, तर करंट प्रोड्यूस होतो. आणि म्हणून इथे आधी ही 2 बोटं घ्यायची. इफ द थंब इंडिकेट्स द डायरेक्शन ऑफ द मोशन ऑफ द कंडक्टर. जर हा डायरेक्शन ऑफ द मोशन ऑफ द कंडक्टर दर्शवत असेल किंवा फोर्स ऑन द कंडक्टर इंडिकेट करत असेल अँड द इंडेक्स फिंगर डायरेक्टेड टुवर्ड्स द मॅग्नेटिक फील्ड, देन the middle finger show the direction of the current, then show the direction of the induced current. induced current म्हणजे ह्याच्यामध्ये निर्माण झालेला करंट. हा या दोघांमध्ये फरक आहे. दोघेही प्रिन्सिपल जरी सेम असले तरी पण ह्याच्यामध्ये नेमकं काय होतं, त्या मॅग्नेटिक फील्डमध्ये कंडक्टर जो आहे, हा कंडक्टर नेला तर तो त्या कंडक्टरमधनं जर आपण करंट पास केला तर त्याच्यामध्ये काय निर्माण होतं, तर त्याच्यामध्ये गतिमानता निर्माण होते, मोशन निर्माण होते. आणि इथे मॅग्नेटिक फील्डमध्ये जर आपण कंडक्टर नेला आणि तो कंडक्टर जोरजोरात फिरवला किंवा मॅग्नेट फिरवला तर त्या कंडक्टरमध्ये काय निर्माण होते, तर त्याच्यामध्ये करंट निर्माण होतो आणि त्या करंटला इंड्यूस्ड करंट म्हणतात. तो इंड्यूस करंट निर्माण होतो. तर अशा पद्धतीने हे याच्यावर कोणतं प्रिन्सिपल आहे, तर ह्याच्यावरती मोटर चालते आणि ह्याच्यावरती काय चालतं, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनवरती काय चालतं, जनरेटर चालतं. आता जर तुम्ही दोघांचे आकृत्यांमधला फरक बघितला तर फरक बघा, ही मोटर सेम आपल्याला दिसेल, फक्त इथे तुम्हाला काय दिसते, बॅटरी जोडलेली दिसते. आता बॅटरी जोडली आहे म्हणजे करंट काय होतोय, पास होतोय. करंट पास होतोय म्हणजे ही कुठली आकृती आहे, कुठली फिगर आहे, ही मोटरची फिगर आहे. आता इथे बघा, बॅटरी कुठेही जोडलेली नाही. बॅटरी जोडली नाही म्हणजे याचा अर्थ काय, की ह्याच्यामधून करंट पास करत नाही आपण. तर याच्यामध्ये करंट कुणामुळे निर्माण होतोय, प्रोड्यूस होतोय, तर मॅग्नेटिक फील्डमध्ये कंडक्टर फिरवल्यामुळे करंट काय होतो, निर्माण होतो. आणि म्हणून ही डायरेक्शन कसली आहे, तर ही फिगर कसली आहे, ही फिगर आहे जनरेटरची. दोन्ही फिगर ओळखायच्या कसा, जिथं बॅटरी जोडलेली असते ती मोटरची फिगर असते आणि जिथं बॅटरी तुम्हाला दिसत नाही ती जनरेटरची फिगर असते. आता बघा, इथे दोघांमध्ये फरक काय आहे, कसे प्रश्न विचारतात
ते आपण बघूया. आता इथे बघा ही फिगर, व्हॉट इज द फिगर इंडिकेट्स. ही फिगर काय दाखवते आपल्याला, तर ही द फिगर इंडिकेट्स द इलेक्ट्रिक मोटर. ही फिगर आपल्याला मोटर दाखवते. व्हॉट इज द फिगर इंडिकेट्स, ही काय दाखवते, इथे बघा इथे गॅल्व्हनोमीटर आहे, त्यामुळे द फिगर इंडिकेट्स द AC जनरेटर, ही आपल्याला जनरेटर दाखवते. आता याचं प्रिन्सिपल काय, तत्व काय आहे, फोर्स ऍक्टिंग ऑन करंट कॅरिंग कंडक्टर इन अ मॅग्नेटिक फील्ड इज द प्रिन्सिपल ऑफ मोटर. मोटरचं प्रिन्सिपल काय आहे की करंट कॅरिंग कंडक्टर जर मॅग्नेटिक फील्डमध्ये नेला तर त्याच्यावरती फोर्स अप्लाय होतो, हे त्याचं प्रिन्सिपल आहे. याचं प्रिन्सिपल काय, इफ अ कंडक्टिंग वायर इज केप्ट मुव्हिंग इन अ मॅग्नेटिक फील्ड अ करंट इज प्रोड्यूस इन इट. जर समजा मॅग्नेटिक फील्डमधून कंडक्टिंग वायर नेली आणि ती सतत मुव्हिंग ठेवली तर तिच्यामध्ये करंट प्रोड्यूस होतो. हे याचं प्रिन्सिपल आहे. आता इथे ॲप्लिकेशन काय, मोटरवरती काय काय चालतं, फॅन, फ्रीज, मिक्सर, वॉशिंग मशीन, ह्या अशा गोष्टी मोटरवरती चालतात. आणि इथे काय ॲप्लिकेशन, तर जनरेटर आहे किंवा सायकलचा डायनोमो वगैरे असेल. आता इथे कोणता रूल ह्याच्यावरती अप्लाय होतो, तर जनरेटर कोणत्या रूलवर आहे, तर फ्लेमिंगच्या राईट हँड रूलवर आहे. आणि मोटर कोणत्या रूलवर आहे, तर फ्लेमिंगच्या लेफ्ट हँड रूलवरती आहे. तर अशा पद्धतीने आपण ह्याचे फरक पण बघितले. तर तुम्हाला स्टुडंट आजचं व्हिडिओ लेक्चर समजलं का, आवडलं का? जर आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू.